मनाला शांतता आणि नवी उमेद मिळण्यासाठी निसर्ग जेवढा परिणामकारक ठरतो तेवढा जालिम उपाय कोणताच नाही। त्यामुळे उन्हाच्या झळ्यांनी वैतागलेला प्रत्येक जण चातकाप्रमाणे पावसाळ्याची वाट पाहतो। राज्यात आता मान्सूनला सुरुवात झाली असून सर्वत्र समाधानकारक पाऊस पडत आहे। त्यामुळे पर्यटकांना धबधबे आणि थंड हवेच्या ठिकाणांनी आमंत्रण द्यायला सुरुवात केली आहे। सह्याद्रीच्या कडेकपारीतून काळ्याभोर दगडांच्या भेगांमधून उंचावरून फेसाळणारा पांढरा शुभ्र धबधबा पर्यटकांना भुरळ घालत आहे। त्यामुळे #विकेंडला घराबाहेर पडून पावसाची मजा लुटणाऱ्यांची पर्यटन स्थळांवर गर्दी पाहायला मिळत आहे। पावसामध्ये माळशेज, ताम्हिणी, माथेरान ही नावे सतत कानावर पडतात। पण या व्यतिरिक्त सह्याद्रीच्या पश्चिम घाटाच्या पट्ट्यातील इतर ठिकाणे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घेऊया अशाच अपरिचित ठिकाणांबद्दल आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी साक्षी, सागर डिजिटल मध्ये आपले स्वागत आहे। कोकणात जाताना पनवेल पार केल्यावर मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना अनेक धबधबे आपल्याला दिसतात। तेव्हा उंचावरून कोसळणारे तुषार अंगावर घेण्याचा मोह यावेळी आवरता येत नाही। यातील पहिले ठिकाण म्हणजे नागोठण्याजवळील सुकेळी परिसरातील वरदायणी धबधबा। येथून थोडे पुढे गेल्यावर पुन्हा येतात महाड शहरानजीक असलेले केंबुर्ली, शेवते आणि मांडले हे धबधबे। गेल्या काही वर्षांपासून अनेक पर्यटक या ठिकाणांना भेट देत आहेत। रायगड पट्ट्यातील या धबधब्यांसोबत पोलादपूर जवळील थंड हवेचे ठिकाण म्हणजे मिनी महाबळेश्वर म्हणून सर्व परिचित असलेले कुडपण। हा परिसर समुद्र सपाटीपासून उंचावर असल्यामुळे ढगांमध्ये वावरत असल्याचा आभास येथे निर्माण होतो। यात भर म्हणजे आश्चर्यचकित करणारा कुडपणमधील भीमाची काठी हा सुळका। कुडपण खुर्दामध्ये भराडी नदीतील औदुंबर वृक्षाजवळच्या पात्रात भराडी नदी, भूतरान नदी आणि आवेरी नदी अशा 3 नद्यांचा संगम होऊन पुढे हे पात्र हजारो फूट दरीमध्ये खोल कोसळून येथे धबधबा तयार होतो। पुढे हे पात्र रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून वाहणारी जगबुडी नदी म्हणून ओळखले जाते। अलीकडेच कुडपण खुर्द आणि कुडपण बुद्रुक दरम्यान एका कड्याजवळ पेवर ब्लॉकचे रॅम्प तयार करण्यात आले असून या ठिकाणी धबधब्यासह भीमाच्या काठीचे विलोभनीय दर्शन घडत आहे। त्यामुळे पुन्हा इथे पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरुवात झाली आहे। मुंबई पुणे या 2 शहरांच्या मध्यभागी असणाऱ्या खोपोली शहराच्या परिसरात मान्सूनमध्ये फुलून आलेल्या हिरवळीकडे पर्यटकांची पावले आपोआप वळतात। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सह्याद्रीच्या पर्वतरांगात अनेक छोटे मोठे धबधबे दुरून कोसळताना दिसतात। त्यापैकी झेनिथ धबधबा। झेनिथ धबधबा लक्षणीय असून सुमारे 200 फूट डोंगरावरून तो कोसळतो। सह्याद्रीच्या पश्चिम घाटांमध्ये वसलेले महत्त्वाचे निसर्गरम्य ठिकाण म्हणजे ताम्हिणी घाट। पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य भरभरून अनुभवायचं असेल तर ताम्हिणी घाटाला आवर्जून भेट द्यायला हवी। महाराष्ट्रातील मुळशी आणि माणगाव दरम्यान हा घाट आहे। पावसाळ्यात इथल्या टेकड्या वृक्ष करडा रंग टाकून हिरव्यागार शाली पांघरतात। तसेच मुळशी धरणाच्या नयनरम्य देखाव्यामुळे छोट्याशा वर्षा सहलीचा आनंदही येथे घेता येतो। आता पुन्हा एकदा मुंबई गोवा महामार्गावर। मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना नजरेस पडतो तो सवत्सडा धबधबा। केवळ नजरेत सौंदर्य साठवून घ्यायचे असेल तर महामार्गावरून त्याचे दर्शन होते। मात्र तुषारांची फवारणी देहावर करून घ्यायची असेल तर चिपळूण शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर रानातील पायवाट तुडवत या ठिकाणी जाता येते। आता अजून थोडं म्हणजे रायगडच्या पलीकडे आणि तळ कोकणाच्या अलीकडे असणाऱ्या मारळ गावात जाऊया। संगमेश्वर तालुक्यातील देवरुख पासून 18 किलोमीटर अंतरावर डोंगरावर वसलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर म्हणजे मारळ गावी स्वयंभू शंकराचे देवस्थान प्रसिद्ध आहे। तसेच मंदिराजवळ असणाऱ्या धारेश्वर धबधबा यात अजून भर घालतो। पावसाळ्यात त्या धबधब्याचे रूप अत्यंत रौद्र असते, कारण 400 ते 500 फुटावरून कोसळणाऱ्या या धबधब्यामुळे खाली घळ तयार झाली आहे। त्यामुळे केवळ मुख्य मंदिराजवळ उभे राहून हिरव्यागार शालीत पहुडलेल्या सह्याद्रीच्या कुशीतून कोसळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र प्रपाताचे विलोभनीय रूप डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटक येथे गर्दी करतात। रत्नागिरीतील दुसरे आकर्षण ठरलेले ठिकाण म्हणजे लांजा शहरापासून 20 किलोमीटरच्या अंतरावर असणारे मानव निर्मित खोरनिन्को धरण। निसर्गाच्या सानिध्यातील हे ठिकाण गेल्या काही वर्षात पर्यटकांसाठी हक्काचे ठिकाण बनले आहे। पावसाळ्यात आपली काळजी घेत मनमुराद आनंद लुटण्यासाठी या ठिकाणांना नक्की भेट द्या आणि कोकण पर्यटनाचा विस्तार सर्वत्र करा। धन्यवाद।